कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बघताय? काही नाही। सावकाश या। दुर्गे, शाल कांटोपी आण। हे घ्या, घाला कानटोपी घाला, बाहेर लई थंडी आहे ताई। हे बसवतेस बाहेर थंडी असेल, हे असू दे जरा। अहो बाहेर थंडी आहे। नाही म्हणजे माणूस एवढं करते काय हाय, तुम्ही तर कशाला आई साहेब, कशाला? राहू दे, जाऊ दे, नको तसं। मला द्या, मी देते त्यांना। द्या। कानटोपी पण आहे। ओमक्या कुठं आहे? ओमकी आहे की गाडी काढायला। आम्ही जाऊन येतो व्यवस्थित, काय काळजी करू नका। सांभाळून या त्यासनी। तर आणि सुनबाई, वटी नीट भरा आणि लगेच घरला या। काय लागलं तर कळवा आम्हाला। शांता, आणकडे हे घ्या, वटीचं सामान आहे। न्या रे। जा, नीट लक्ष ठेव त्यांच्यावर। वय ताई, अर्ध्या तासात पैसे द्या मम्मी। ताई, पर्स घेऊन जाऊ? जा की, विचारतेस कशा पायी? वय काय? मॅडम बिल। हा मग? मॅडम द्या की लवकर, कवा धरणं वाट बघायला लागलोय। हा मग मी काय करू? अहो मॅडम, बिलाचे पैसे देऊन टाका ना। तू आवाज कोणावर चढवतो रे? काय बिल बिल लावून ठेवलं रे सारखं? तुला कळतं का मी कोण आहे ते? तू माझ्याशी बात घालतो, तुला कळतंय? अहो मॅडम, मी फक्त बिलाचं बोलतोय तुमच्याशी। हा मग बिलाचं म्हणजे काय? देती म्हणली नाही, आवाज चढवून कोणाशी बोलतोय? अहो साहेब, बघा यांच्याकडे, मी यांच्याकडे बिलाचे पैसे मागतोय आणि या माझ्यावरच चिडायला लागल्यात। अहो मॅडम, बिल देऊन टाका ना। तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, खाण्याचे पैसे तिथल्या तिथे द्यावे लागतील। हा मग देते की, एवढी काय घाई लागून राहिली? ऑनलाईन चालेल का? तुम्हाला आधीच सांगितलेलं, आमच्या हॉटेलमध्ये ऑनलाईन पेमेंट होत नाही। काय भंगार हॉटेल आहे? अहो मॅडम, देऊन टाका ना पैसे लवकर। नाही आहेत का पैसे तुमच्याकडे? किती वेळ झालाय तुम्ही नुसत्या पर्स मध्ये शोधताय। अहो लवकर द्या पेमेंट जरा। नाही देत, जा। काय करशील? असं मंगला, ओय, काय सांगितलं? ए काय? ए ए सोडे, ए सोडती का नाही? ए सोडे, तुम्हाला माहिती का मी कोण आहे? सोड। हो मॅडम, पहिले तुम्ही बिलाचे पैसे द्या। नाही देत, जा। ओ मॅडम, आमच्या प्लेट फोडल्यात तुम्ही। आता तर तुमच्याकडून ना डबल बिल वसूल करणार मी। जा, नाही देत। काय रे तोंड घ्या? मम्मी, संचे लागलं? लागलं बाळा तुला? हा? ए, ही पद्धत आहे का बिल मागायची? हा? मम्मी, बघती किती बोच करलं मला हे बाईनं। आता कसं वाटतंय तुम्हाला?
डॉक्टर रघुवीर, आपण जे व्यायामाचे प्रकार ठरवले आहेत ना ते त्यांच्याकडून करून घेऊयात. हे बघा, आता हे त्यांचं दुसरं इंजेक्शन आहे. अजून 2 इंजेक्शन्स बाकी आहेत, एक पुढच्या आठवड्यात, एक त्याच्या पुढच्या आठवड्यात. त्यानंतर 6 महिने काही गरज लागणार नाही. त्यानंतर मग आपण टेस्ट करून ठरवूयात की पुढे काय करायचं काय नाही ते. आता यांच्यात प्रोग्रेस दिसतोय, पण त्या मागच्या गोळ्या पूर्णपणे बंद करून टाका. का असं का? त्या बी गोळ्या चांगल्या डॉक्टरनेच दिलेल्या आहेत. काय आहे ना, आपल्याला जायचंय अमेरिकेत आणि आपण जातोय पाकिस्तानात. एवढं? सॉरी टू से, पण त्यांची आधीची जी ट्रीटमेंट होती ना ती चूक असं नाही म्हणता येणार, पण चुकीच्या दिशेने होती. पण आता तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं ठीक होईल. डॉक्टर, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. मी अजून काही औषधं लिहून देतो आहे, ती तुम्ही आजपासूनच सुरू करा. थँक्यू. अक्षर, हा हा, बोला तुम्ही, बोला. अक्षर, गुड गुड गुड, प्रयत्न करा तुम्ही. अक्षर, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की व्यायाम करायचा, चालायचं, बोलायचा प्रयत्न करायचा. हे सगळं तुम्ही करत राहा, तुमच्यात लवकर फरक पडेल. तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष ठेवा. हो डॉक्टर. म्हणजे काय पूर्ण बरे होणार आहे? हे बघा, 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर डेफिनेटली बरं वाटेल त्यांना. हो, पण व्यायाम, पथ्य आणि औषधं हे मात्र रेग्युलरली झालंच पाहिजे. आणि त्या जुन्या गोळ्या फेकून द्या, विष आहे ते त्यांच्यासाठी. नाही, ती औषधं आम्ही त्यांना देतच नाही डॉक्टर. गुड. जुन्या गोळ्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत हे जर आईसाहेबांनी कळलं का नाही? अजून कळलेलं नाहीये ना अधिपती. पण जर कळलं तर आपल्याला कल्याण एवढं लक्षात ठेवा, ती 4 इंजेक्शन आपल्याला घेऊन इथं उत्ताना पडायला लागेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.